ब्युटी पार्लर चालवणाऱ्या दोन वृद्ध महिला आणि त्यांच्याकडे कामासाठी असलेल्या या 40 महिला. रोडच्या कडेला एक ट्रक उभा होता. आतमधून महिलांच्या गप्पा व हसण्याचा आवाज येत होता. जेव्हा या ट्रकचा फालका खोलण्यात आला तर समोरचं दृश्य पाहून एकच खळबळ उडाली. आतमध्ये 40 महिला इमर्जन्सी कोंबून ठेवल्या होत्या. या सर्व महिला दिसायला देखण्या व सुशिक्षित वाटत होत्या. या घटनेची सुरुवात होते एका छोट्याशा ब्युटी पार्लरमधून. ब्युटी पार्लर फक्त समोरून छोटा दिसायचा, मात्र त्याच्या मागे काहीतरी मोठा उद्योग चालायचा. कोणालाही अपेक्षा नव्हती या वृद्ध महिला असं काही करतील. आरोपी पार्लर चालक महिला यांनी 6 महिन्यापूर्वी 5 महिलांपासून या व्यवसायाची सुरुवात केली होती व आज त्यांच्याकडे 40 महिला होत्या. मित्रांनो, अटक केलेल्या या सर्व 40 महिलांचा हा व्यवसाय मुळीच नव्हता, कारण आधी या महिला दुसऱ्याच्या घरात धुणी भांडी करायला जायचे. आरोपी वृद्ध महिलांनी फक्त अशाच महिलांना जास्त पैशांचा आमिष देऊन या व्यवसायात ढकलले होते आणि त्या वृद्ध महिला मुकादम होत्या. 6 महिन्यापासून अगदी शांत डोक्याने ते हा व्यवसाय सांभाळायचे. विशेष म्हणजे या सर्व 40 महिला जेव्हा आपल्या घरून निघायच्या तेव्हा कदाचित वेगळं कारण किंवा काम सांगून निघायच्या, मात्र येथे येऊन ते लोकांची सेवा करायच्या. असं काय घडलं की या 40 महिलांना इमर्जन्सीमध्ये एका ट्रकमध्ये कोंबवण्यात आलं. घटना 12 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या नोएडा भागातून समोर आली आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की काही ठिकाणी घरात अवैध वेश्या व्यवसाय चालत आहे. पोलिसांची त्या भागातील कारवाई सुरूच होती, तर नोएडातून किशन नगर परिसरातून काही महिलांनी अशी तक्रार दिली की 2 वृद्ध महिलांचा ब्युटी पार्लर आहे, त्याच्या पाठीमागे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली. मित्रांनो, एका छोट्याशा घरात 2 वृद्ध महिला 40 महिलांना घेऊन वेश्या व्यवसाय करत आहे म्हटल्यावर हा काही साधा सुद्धा रॅकेट नव्हता, कारण ह्या महिला गृहिणी होत्या. दुसऱ्यांच्या घरात स्वयंपाक व भांडी धुण्याचे ते काम करत होते. त्यांना या व्यवसायात ढकलल्या गेलं. पोलिसांनी जेव्हा या ब्युटी पार्लरमध्ये धाड टाकली तर त्यांना काहीच हाती लागलं नाही. फक्त 2 महिला, त्या ब्युटी पार्लर चालक शिलावंती निरंजन व किशोरी निरंजन या महिला व त्यांची मुलं ही रॅकेट चालवायची. बाहेर राज्यातून दिल्लीतील कामासाठी येणाऱ्या महिलांना ते आपल्या रॅकेटमध्ये सामील करायचे. या घरात केवळ प्रीमियम ग्राहकांना एंट्री होती, नाहीतर कॉलवर त्या महिलांना पाठवलं जायचं. त्यांचं लोकेशन एकदम टाईट होतं. 12 ऑक्टोबर रोजी जेव्हा या पार्लरमध्ये धाड टाकण्यात आली त्यापूर्वी या महिलांना या ट्रकमध्ये कोंडून ठेवण्यात आले होते. त्या घराच्या मागच्या दरवाजाने त्यांना बाहेर नेण्यात आलं आणि एका ट्रक चालकाला लाच देऊन महिलांना आतमध्ये लपवण्यात आलं. दरम्यान किशन नगरमध्ये या पार्लरच्या शेजारी व समोर राहणारे परिवार त्रस्त झालेले होते. त्यांनीच पोलिसांना सहकार्य केलं व त्या महिलांना ट्रकमध्ये बसून कोठेतरी हलवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावर आरोपी महिला व त्यांच्या मुलांना अटक करण्यात आलं व या धक्कादायक घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून ताब्यात घेतलं आणि दार उघडताच आत 40 विवाहित महिला होत्या आणि दार उघडताच आतमध्ये 40 विवाहित महिला होत्या आणि या सर्व महिलांना पैशांचा आमिष देऊन या रॅकेटमध्ये घालवण्यात आलं होतं. ही घटना चर्चेचा विषय बनलेली आहे. ब्युटी पार्लरच्या नावाखाली या वृद्ध महिलांनी आपल्या मुलांना हातेशी घेऊन मोठा सेक्स रॅकेट उभारला होता. बाहेर राज्यातून कामासाठी आलेल्या महिलांना फूस लावायचे. तर या घटनेबद्दल तुमचं काय मत? प्रतिक्रिया द्या. चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.